जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक व खेरडा खुर्द येथील शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या डीपीवर अतिरिक्त भार वाढल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी 14 सप्टेंबर 2024 रोजी महावितरणकडे शेत शिवारामध्ये नवीन विद्युत डीपीची मागणी केली होती। सदर मागणी मान्यही झाली। तसेच डीपी कोठे बसवावी याचा सर्वे करून येथील शेतकऱ्यांनी डीपीसाठी जागाही उपलब्ध करून दिली। परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांना डीपी बसवण्यासाठी वेळच भेटत नसल्याने परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत। शेतकरी वारंवार महावितरण कार्यालयामध्ये चक्रा मारत असून यांना अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत। सध्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, कांदा, केळी, संत्रा इत्यादी हंगामी व बारामाही पिके पेरलेली आहेत। डीपी ओव्हरलोड होत असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना पाणी पुरवू शकत नाहीत। त्यामुळे येथील ओली ते रखडली आहेत। त्यामुळे या शेतकऱ्यांनी जोपर्यंत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मंजूर झालेली डीपी बसवून देत नाहीत तोपर्यंत महावितरण कार्यालय जळगाव जामोद समोर उपोषणाचा मार्ग पत्करला असून निंभोरा बुद्रुक व खेरडा खुर्द शेत शिवारातील शेतकऱ्यांनी 4 फेब्रुवारी 2025 पासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे। या उपोषणामध्ये निंभोरा बुद्रुक व खेरडा खुर्द येथील शेतकरी संतोष देशमुख, गणेश खंडारे, जंगलुमण दामोदर, सिद्धार्थ तायडे, शालिग्राम बहादरे, भास्कर खंडारे, ज्ञानेश्वर खंडारे, शेषराव मदनकार, धम्मपाल दामोदर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपोषणास बसले आहेत। MCN न्यूज मराठी करिता उत्तम आगरकर, जळगाव। खेरडा खुर्द, निंभोरा बुद्रुक, बोराडा येथील सर्व शेतकरी आज 4/2/2024 पासून 25 पासून उपोषणाला बसलेला आहोत। विषय असा आहे की अगोदर आमची जे डीपी आहे ते पूर्वीपासूनच ओव्हरलोड आहे। जवळपास 15 ते 16 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे। 2011 मध्ये नवीन डीपी मंजूर झाली। शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्या डीपी बसवण्यासाठी खड्डे खोदले गेले आणि ते डीपी वेळेवर कुठं गायब झाली हे अजिबात कळलं नाही। आता 23/7/2023ला दुसरं सँक्शन लेटर आलं। यांना आम्ही वारंवार विचारणा केली, डीपी का मिळत नाही, डीपी का मिळत नाही हे म्हणत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून जो फंड मिळते तो अजून आम्हाला मिळालेला नाही। तो फंड कधी मिळेल? आमचे पिके इथे सुकण्याच्या मार्गावर आहेत। पिकं सुकून राहिले, गुरंढोराला प्यायला पाणी नाही। शेतामध्ये गहू आहे, हरभरा आहे, केळी पेरलेले आहेत। आज जर सर्व पाहायला येसाल तर वस्तुस्थिती अशी आहे की शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही। तरी मी जोपर्यंत आम्हाला नवीन डीपी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार सुद्धा नाही। आणि आम्हाला जर डीपी भेटली नाही तर या अटीच्या खांब्याला आम्ही फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचा वादा आहे आम्ही शिकवले, कारण की आमचे पिकं सगळे सुकले, आमच्या केळीले पाणी नाही, काहीच नाही। 15 ते 20 मिनिटात फ्यूज उडून जाते। आम्ही करा तर काय करा।